सुंदर सोलापूर शहर मनपा नगरपालिकेच्या निष्क्रिय व भ्रष्टाचारी कारभारामुळे बंदर सोलापूर झालंय. म्हणून निष्क्रिय मनपा आयुक्त व अधिकारी यांच्या निष्क्रियतेमुळे सोलापूरची झालेली दुरावस्था जनतेसमोर आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सहसंपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनजागृती फलक लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी शिवसेना जिंदाबाद, शिवसेनेचा विजय असो, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है या घोषणा बरोबरच निष्क्रिय महापालिकेचा अधिकारी असो, भ्रष्टाचारी महापालिकेचा अधिकारी असो, सुंदर सोलापूरचं बंदर सोलापूर करणाऱ्या आयुक्त व अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, निष्क्रिय व खोके सरकारचा अधिकार असो अशा घोषणा दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना उत्तम प्रकाश खंदारे यांनी दुहेरी जलवाहिनीत झालेल्या भ्रष्टाचाराचा समाचार घेतलाय. महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांनी सोलापुरात महापालिका अधिकारी व कार्यालय म्हणजे यमदूत व यमसदन झालंय. सोलापुरात सर्वत्र अस्वच्छ, दुर्गंधी, चेंबर, गटारी तुंबून जाणं, मोकाट जनावरं इतर अनेक कारणामुळे सोलापुरात रोगराई पसरते. म्हणून जनतेने आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. म्हणून सदर जनजागृती फलक आंदोलन करण्यात आल्याचं सांगितलंय. तर शहर प्रमुख महेश धाराशिवकर म्हणाले, आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास महापालिकेत घुसून अधिकाऱ्यांना जाब विचारू असं ते म्हणाले. जिल्हा परिषद पूनम गेट येथे झालेल्या आंदोलनात विष्णू कारंपुरी महाराज, उत्तम प्रकाश खंदारे, महेश धाराशिवकर, अमित भोसले, संतोष पाटील, राजू बिराजदार, लहू गायकवाड, संताजी भोळे, बाळू गायकवाड, अण्णा गवळी, रेखा आडकी, सोमनाथ शिंदे, संदीप बेळमकर, शिवा ढोकळे, दीपक दुधाळे, प्रशांत जक्का, गणेश महंता, गुरुनाथ कोळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या 2 महिन्यापासून आम्ही चेंबरची पूजा करतो, गटारीची पूजा करतो, नाल्याची पूजा करतो, महापालिकेला आयुक्ताला त्या निवेदन देतो आणि प्रत्यक्ष महापालिका अधिकारी स्वतः येऊन व्हिजिट करतात. तरी देखील त्यांना लक्षात येत नाही. आज कुठल्याही रस्त्यात जावा, कुठल्याही बोळात जावा, पाणी पूर्ण भरून भरून गेलेले आहे. अशा परिस्थितीत झाकणाच्या बाबतीमध्ये जर विशेष आम्ही आंदोलन घेतलं तरी देखील त्या झाकणाचं लक्ष दिलं. पुणे नाका येथे एक महिला, गरीब महिला, त्याच्या विनाकारण निष्पाप बळी गेला. त्या महिलेचा बळी गेल्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांचा आयुक्तांना संबंधितावर सदोष म्हणून उत्सर्जनाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर 25 लाख रुपये त्या महिलेच्या कुटुंबाला द्यावं अशी सुद्धा आमची मागणी आहे. आणि हे आंदोलन घेण्यामागे हे सुद्धा आमचा एकच उद्देश आहे. आम्ही त्या अधिकाऱ्यांना तिथं घुसून मारलो असतो, की अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही जाब विचारला असतो, पण जनतेला कळायला पाहिजे, जनतेला कळायला पाहिजे की महापालिका प्रशासन काय करते. हे राज्यातील मग सरकार तर काय काय पंढरपुरात स्थळं बघते तिथं. अरे इथे विठ्ठल स्थळ उपाशी मारायला लागला, विठ्ठल इथं पाण्यात पडायला लागला, तिथं कोण लक्ष नाही आहे. म्हणून जनतेला जागृती करण्यासाठी एक वेळ असा येईल की संपूर्ण सोलापूर शहर एकत्रित होऊन महापालिकेला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. त्याची दुरावस्था दाखवलेली आहे. हे सगळं आपण चित्रण पाहता. हे सगळं हे सोलापूर महानगरपालिकेची दुरावस्था केवळ भ्रष्टाचारी प्रशासनामुळं, भ्रष्टाचारी सत्तेमुळं झालेली आहे. आणि तो भ्रष्टाचार या टोकाला बोकाळलेला आहे. हे आपल्याला 1-2 उदाहरणं ठळक या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला माहीत आहे समांतर जलवाहिनी सोलापूरचा अत्यंत महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न. या जलवाहिनीचं टेंडर निघालं, ते काम माजी महामहिम राज्यपालाच्या पाहुण्याने आंध्रच्या घेतलं, अर्धवट सोडलं. परंतु त्याला काळ्या यादीत टाकल्यानंतर, परंतु काळ्या यादीतल्याच ठेकेदाराला हे काम परत देण्यात आलं. आणि ज्या महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन कोल्हापूर यांना हे काम मिळालं होतं, त्यांचा मक्ता लवाद नेमून रद्द केला आणि परत काळ्या यादीतल्या ठेकेदाराला हे काम देण्यात आलं. इतका मोठा भ्रष्टाचार जर असेल स्मार्ट सिटीच्या बाबतीत, तेच आपल्याला एक अधिकारी स्मार्ट सिटीचे प्रमुख CEO होऊन गेले वेगळे नावाचे, त्यांच्या काळात तर भ्रष्टाचार इतका बोकाळला की स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त कामगिरी कुठलाही. आता एक HD समोरचा पूल आपण घ्या डोळ्यासमोर, लांब जाण्याची गरज नाही. पाऊस आला तो पुरीच पाण्याखाली जातो. हे किती दुर्दैव असतं. आणि मग अशा पद्धतीनं जर हे सगळं भ्रष्टाचारी मार्गाने काम चाललेलं असेल तर मग हे सगळं बट्ट्याबोळ होणारच. आता दुर्दैवी गोष्ट, काल भयानक उन्हाळा, आता 15-15 दिवसाला पाणी सोलापूर शहराला येत होतं. ज्या आयुक्तांनी हा काळे यादीतल्या ठेकेदाराला पुन्हा काम दिलं आणि त्याच्याकडून फॉर्च्युनर गाडी गिफ्ट म्हणून घेतली, त्यांनी त्याचं समर्थनसुद्धा जाहीरपणाने केलं की मला त्या समांतर जलवाहिनीवर फिरण्यासाठी ती गाडी लागते अशा पद्धतीनं. मग त्या समांतर जलवाहिनीचं काय झालं, त्या गाडीचा कुठं उपयोग झाला याचं काही उत्तर नाही. परंतु दुर्दैवानं उन्हाळाभर उन्हाळा, 8-10 दिवसाला पाणी येत नाही सोलापूर शहराला. आजसुद्धा पाणी नाही, दूषित पाणी येतं. हे सगळं असताना महापालिका आयुक्त मात्र मॉस्कोच्या दौऱ्यावरती या ठिकाणी थंड हवेचा आस्वाद घेतात. आणि मग हे जर असेल त्याला या प्रशासनावर, प्रशासकावर कुणाचं होतं काय का ह्या प्रशासनालाच
त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्यासाठी मोकाट सोडलेला आहे. सोलापूरची महानगरपालिका गायरान म्हणून या ठिकाणी चालण्याचं पुरण आहे का, अशा प्रकारची शंका सोलापूरकरांच्या मनात यावी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं. अनेक आंदोलनं झाली, रस्त्यावर होत आहेत, ठिकठिकाणी होतात. आज या ठिकाणी पूनम गेटसमोर हे आंदोलन या कामगार सेनेच्या माध्यमातून विष्णू महाराज यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न होतं आहे.